स्टोरीजच्या माध्यमातून फक्त स्टोरी ऐकून त्याला प्रॅक्टिस करून तुम्ही इंग्रजी शिकणार आहात. तुम्हाला सेंटेन्स स्ट्रक्चर चांगल्या प्रकारे माहीत पडणार आहे. सगळ्यात एकदम ओव्हरऑल पद्धतीनं तुम्ही इंग्रजी शिकणार, ती माझी गॅरंटी आहे. नमस्कार, माझं नाव संयम देशमाने आणि मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये. द बेस्ट ऑनलाईन, द बेस्ट ऑफलाईन अकॅडमी इन महाराष्ट्र. जर फक्त 2 महिन्यामध्ये बेसिक टू ॲडव्हान्स जर तुम्हाला इंग्रजी शिकायचं असेल, बोलायचं असेल ना भाई, तर तुम्ही आमच्या अकॅडमीमध्ये या. जर संभाजीनगरमध्ये राहता तर ऑफलाईन या, पण जर तुम्ही संभाजीनगरमध्ये राहत नाही, बाहेर राहता, ऑनलाईन शिकायचं तर ऑनलाईन सुद्धा करा. बेस्ट मेथड आहे. माझ्यासोबत तुम्ही आपण कम्युनिकेशन करू, प्रॅक्टिस करू. आणि ही जी मेथड आहे, ही मेथड पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्याही अकॅडमीमध्ये घेत नाहीत. आय एम द वन. मी माझ्या अकॅडमीमध्ये घेत असतो. खूप चांगल्या प्रकारे विद्यार्थी सांगतात, विद्यार्थी बोलतात, प्रॅक्टिस करतात. आणि मी सुद्धा करणार आहे, सुद्धा केली सुद्धा आहे काही क्लासमध्ये, काही बॅचेसमध्ये. ठीक आहे, ओके. खाली दिलेला नंबर तुम्हाला मेसेज करायचा आहे आणि लवकरात लवकर ॲडमिशन घेऊन घ्यायचं आहे, कारण खूप लवकर आमचे ॲडमिशन फुल होत असतात. ओके, लेट स्टार्ट. वापस तुमचं काम समजून घ्या. मी तुम्हाला चांगल्या प्रकारे सेंटेन्स बाय सेंटेन्स एक स्टोरी सांगेल काय, सेंटेन्स दाखवेल तुम्हाला स्टोरी. मी कशा प्रकारे सेंटेन्स स्ट्रक्चर झालं, जे नवीन वर्ड आहेत ते सुद्धा सांगेल. तुम्हाला स्टोरी नीट ऐकायची आहे. इफ पॉसिबल पॉईंट्स काढून घ्या. हे जे मी मेन व्होकॅब्युलरी तुमच्यासमोर दिलेले आहेत, हे नोट डाऊन करून घ्या, कारण व्होकॅब्युलरी माहीत असणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. ओके, याला नोट डाऊन करून घ्या. आणि मग व्हिडिओ संपल्यानंतर जेव्हा मी तुम्हाला टाइम देईल, तेव्हा तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि व्हिडिओ पॉज करून स्टोरी रिकॉल करायची आहे, वर्ड नीट वाचायचे, पॉईंटकडे बघायचं आहे आणि मग तुम्हाला प्रॅक्टिस करायची. जशी स्टोरी तुम्हाला सांगवेल, जेवढी आठवेल, जशी आठवेल तशी स्टोरी तुम्हाला बोलायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. दिस इज द बेस्ट वे, दिस इज द बेस्ट प्रॅक्टिकल वे टू प्रॅक्टिस इंग्लिश. चलो, लेट्स स्टार्ट विदाउट एनी फर्दर अडू. ओके, स्टोरी तुमच्या समोर आहे. लेट्स स्टार्ट. बघा, स्टोरी आहे, खूप जबरदस्त स्टोरी आहे. अर्जुनची स्टोरी आहे. कशा प्रकारे जर तुमच्या अंगामध्ये इमानदारी असेल तर तुम्ही लोकांचं मन जिंकू शकता आणि काहीतरी फ्युचरमध्ये अचीव्ह करू शकता. हे मी तुम्हाला सांगणार, हे या स्टोरीच्या माध्यमातून सांगणार आहे. तुम्हाला एथिक्स जे आहेत, जे तुम्हाला कळालं, जे मॉरल कळालं, ते कमेंटमध्ये सांगा. आणि ही जी टेक्निक आहे, ही तुम्हाला कशी वाटते, तुम्हाला फायदा होत आहे की नाही, हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मला काही इन फ्युचर चेंज करता येतील. मी सगळ्यांचं कमेंट बघत असतो, सगळ्यांचे रिप्लाय देत असतो. चलो, स्टोरी बघूया. काय या ठिकाणी अर्जुन, एक सेकंड, यस, अर्जुन वॉज अ डेलिगेंट बॉय. नवीन वर्ड आला. अर्जुन वॉज, अर्जुन होता. कसा? अ डेलिगेंट बॉय. डेलिगेंट म्हणजे काय, तर असा व्यक्ती किंवा असा मुलगा जो खूप जिद्दी आहे, चिकाटीने काम करतो, खूप मेहनती आहे. ठीक आहे, तर अर्जुन कसा होता? अर्जुन वॉज अ डेलिगेंट बॉय. कुठून होता? फ्रॉम अ स्मॉल विलेज. फ्रॉम अ स्मॉल म्हणजे लहान छोट्याशा खेड्यातून होता तो. हू लव्ड गार्डनिंग, की ज्याला गार्डनिंग करणं आवडायचं. म्हणजे गार्डनिंग म्हणजे समजलं, गार्डनिंग म्हणजे नवीन बागेमध्ये जे काम करतात ना, बागेमध्ये नवीन प्लांट्स रोवणं, फुलांची काळजी घेणं, कट करणं वेळोवेळी, याला आपण गार्डनिंग म्हणत असतो. ठीक आहे, तर त्याला गार्डनिंग खूप जास्त आवडायची. वन डे, एक दिवशी काय झालं, द किंग, त्या राज्यामधला जो राजा होता, द किंग अनाउन्स हा फर्स्ट फॉर्म, अनाउन्स्ड हा सेकंड फॉर्म, म्हणजे अनाउन्स केले. त्या राज्यामधल्या राजानं अनाउन्स केलं. काय अनाउन्स केलं? अ कॉम्पिटिशन. एक कॉम्पिटिशन अनाउन्स केली. मग काय कॉम्पिटिशन होती? हू एव्हर ग्रीव द हेल्दीएस्ट प्लांट. जो कोणी, कॉम्पिटिशन काय होती बघा, हू एव्हर, जो कोणी ग्रीव, उगवेल. काय उगवेल? द हेल्दीएस्ट प्लांट, की सगळ्यात हेल्दी जे प्लांट उगवेल त्याला काय करणार? त्याला वुड बिकम द रॉयल ॲडवायझर. रॉयल ॲडवायझर म्हणजे काय, की राजाचा जो सल्लागार असतो त्याला रॉयल, राज दरबारामधला जो सल्लागार असतो त्याला आपण रॉयल ॲडवायझर असं म्हणत असतो. ठीक आहे, तर काय कॉम्पिटिशन होती? जो कोणी, मी तुम्हाला बिया देत आहे, राजाच बिया देणार होता. राजानं बिया दिल्या आणि जो कोणी या बियांना उगवेल त्याला मी रॉयल ॲडवायझर बनवेल माझ्या कोर्टामधला. ठीक आहे, मग काय होतं भाई, मग बघा पुढे काय होतं. अर्जुन प्लांटेड द सीड विथ ग्रेट केअर म्हणजे खूप काळजीपूर्वक. की अर्जुननं काय केलं? प्लांट केलं. ठीक आहे, अर्जुन प्लांटेड द सीड, अर्जुननं सीड्स जे आहेत ते प्लांट केले विथ ग्रेट केअर, खूप काळजीपूर्वक. बट नथिंग ग्रीव, पण काहीच उगवलं नाही. ग्रो चा सेकंड फॉर्म ग्रीव आहे. बट परंतु नथिंग, काहीच नाही, ग्रीव उगवले, काहीच नाही उगवले. व्हाईल अदर्स बॉट फ्लोरिशिंग प्लांट्स. व्हाईल म्हणजे काय, तोपर्यंत बाकीच्यांनी काय केलं? एकदम चांगले एकदम फुलाचे जबरदस्त प्लांट. फ्लोरिशिंग म्हणजे काय, या ठिकाणी असेल फ्लोरिशिंग म्हणजे भरभराट करणारी, एकदम जबरदस्त चांगली वाढणारी. ठीक आहे ना, एकदम फुलांनी भरलेली जी आहे फ्लोरिशिंग प्लांट जे आहे त्या ठिकाणी आणले.
अर्जुन्स रिमेंड बॅरन. बॅरन म्हणजे काय तर एकदम ओसाड है ना, ओसाड, ज्या ठिकाणी काहीच उगवलं नाही, ज्या ठिकाणी फक्त कोरडी सुकी जमीन आहे. तर अर्जुन रिमेंड, अर्जुनचा पॉट रिमेंड राहिला. कसा राहिला? बॅरन, ओसाड राहिला. मग पुढे काय? दो डिसहार्टन्ड म्हणजे काय? एकदम दुखी, उदास, ठीक आहे, निराश झालेला, दुखी, उदास. ही चोज, त्यानं चूज केलं, त्यानं निवडलं काय? इंटेग्रिटी ओव्हर डिसेप्शन. इंटेग्रिटी म्हणजे काय? इंटेग्रिटी प्रामाणिकपणा. त्यानं प्रामाणिकपणा चूज केला. कशाच्या अलावा? फसवणूक करण्याच्या अलावा त्यानं प्रामाणिकपणा चूज केला की भाई माझ्यामध्ये जरी काही उगवलं नसेल तरीही मी काय करणार की मी जसा प्लॉट आहे माझा ओसाड, तो ओसाड प्लॉट मी राजाला देणार. मी चिटिंग करणार नाही, मी डिसेप्शन करणार नाही. डिसेप्शन म्हणजे काय? फसवणूक. मी कसा राहील? मी इंटेग्रिटीने राहील, म्हणजे काय? प्रामाणिकतेने राहील. ठीक आहे, असं त्याने डिसाईड केलं. पुढे काय होतं भाई? पुढे ऑन द फायनल डे म्हणजे काय? शेवटच्या दिवशी अर्जुन प्रेझेंटेड हिज पॉट. अर्जुनने प्रेझेंट केला. काय केला? हिज एम्प्टी पॉट, की त्याचा जो एम्प्टी खाली रिकामा जो पॉट आहे ना, तो त्याला काय केला? तो राजासमोर प्रेझेंट करा. ॲज यू कॅन सी हिअर. बघा पिक्चरच्या याच्यामध्ये काहीच नाही आहे. आणि बाकीच्या ही बघा हसू लागली. बघ याच्याकडे काहीच नाही बाई, याच्या ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे. ठीक आहे, यांनी मस्तपैकी एकदम जबरदस्त फुलावाले प्लांट्स आणले. काय झालं मग? पीपल म्हणजे लोक, लाफ्ट म्हणजे हसले. लोक हसले बाई भयानक त्याच्याकडे बघून. बट ही स्टूड विथ वाईट. स्टँडचा सेकंड फॉर्म आहे स्टूड, की तो काय? त्या ठिकाणी शांतपणे उभा राहिला. ओके, क्वाईट, कॉन्फिडंट अँड मॉरल करेज. कॉन्फिडन्स, एकदम आत्मविश्वासाने उभं राहायला. ठीक आहे, मेरेस मी कुछ नाही ना, माझ्यामध्ये काही नाही ना, ठीक आहे, मी तरी शांत आहे, तुम्हाला हसायचं तर हसा. ठीक आहे. अँड मॉरल करेज. मॉरल करेज म्हणजे काय? की एकदम नैतिक धैर्य. एकदम जे त्याच्याकडे हसतायत तो ओरडला नाही, गबास नाही, तुला समजत नाही का माझ्याकडे, असं बिलकुल केलं नाही. शांतपणे उभा राहिला बाई तो त्या ठिकाणी, तो पॉट घेऊन. पुढे काय होतं? द किंग स्माइल्ड. राजानं बघितलं आणि मग किंग स्माइल्ड, राजा हसला, स्माइल केलं त्यानं. अँड रिव्हील्ड म्हणजे काय? की उघड करणे. रिव्हील म्हणजे उघड करणे, रिव्हील्ड म्हणजे उघड केले. ठीक आहे. अँड रिव्हील्ड दॅट ऑल द सीड्स वर स्टेराईल. स्टेराईल म्हणजे काय? खराब. या ठिकाणी असेल ना, स्टेराईल म्हणजे काय? निष्फळ, खराब होते. ठीक आहे भाई. त्या राजा हसला. राजा म्हटला की भाई व्हॉट एव्हर द प्लांट दॅट आय हॅव गिव्हन यू, की जे प्लांट्स मी तुम्हाला दिलेले आहे, जे सीड्स दॅट आय हॅव गिव्हन यू, दोज ऑल वर स्टेराईल, की ते सगळे कसे होते? स्टेराईल होते यार, खराब होते. आणि तुमच्या हातामध्ये सगळे एकदम जबरदस्त प्लांट आहे, असं कसं झालं ना. ठीक आहे. अर्जुन्स ऑनेस्टी. अर्जुनची जी ऑनेस्टी आहे, प्रामाणिकपणा होता, विच इज डिस्टिंग्विश म्हणजे काय? वेगळा ठरला, अलग, भीड से अलग. म्हणजे काय केलं की राजाने सगळ्यांना खराब बिया दिल्या आणि म्हटलं भाई प्लांटमध्ये तुम्ही टाकून आणा, जो कोणी जबरदस्त उगवून आणेल त्याला मी रॉयल ॲडवायझर बनवेल. सगळ्यांनी जबरदस्त स्पॉटमधून आणलं, एकदम फुलं गेले, एकदम टाकून आणलं. हा बिचारा प्रामाणिक राहिला. याला भली माहीत नव्हतं की हे बी खराब आहे, पण हा प्रामाणिक राहिला आणि राजानं ते बघितलं, राजानं रिव्हील केलं आणि ही स्टेड. तो कसा झाला? डिस्टिंग्विश म्हणजे काय? तर सगळ्यांपेक्षा वेगळा राहिला. हिम फ्रॉम एव्हरीवन एल्स, तो सगळ्यांपासून वेगळा राहिला. अँड ही वॉज रिवॉर्डेड, आणि काय केलं? त्याचा सन्मान, त्याचा सत्कार केला गेला. आय होप तुम्हाला स्टोरी समजली असेल. या ठिकाणी व्होकॅब्युलरी पण आहे. रिव्हील्ड म्हणजे काय? स्टेराईल म्हणजे काय? डिस्टिंग्विश म्हणजे काय? रिवॉर्डेड म्हणजे काय? ऑनेस्टी म्हणजे काय? समजलं? तर तुम्हाला काय करायचं? आय होप तुम्हाला स्टोरी समजली असेल. नसेल समजलं वापस मागं जा, स्टोरीचा सारांश काढा, जे मेन वर्ड आहे ते लिहून घ्या आणि मग आता तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि पॉज करून स्टोरीला रिकॉल करायचं आहे मनामध्ये आणि बोलायचं आहे. यासाठी कोणी लागणार नाही तुम्हाला. यामुळे तुमची इंग्लिश प्रॅक्टिस होईल, यामुळे ग्रामरची प्रॅक्टिस होईल, यामुळे कोणता सेंटेन्स कोणत्या ठिकाणी असायला पाहिजे हे समजून जाईल. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. आपण व्हिडिओला इथंच थांबूया. तुम्ही प्रॅक्टिस करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला हा प्रयोग, तुम्हाला फायदा होतोय की नाही, किंवा मला अजून काय काय करायला हवं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सबस्क्राईब द चॅनल आणि आपण पुन्हा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.